ते त्यांच्या जातीसाठी लढतात, बरोबर आहे, ते संघर्ष योद्धे. आणि पवनकरवर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला आम्हाला संविधानात आरक्षण दिले ओबीसीचं, काय ते आरक्षण टिकावं म्हणून लढतंय आणि म्हणून मी जातीवादी, बरोबर आहे का? हा, आम्ही आमच्या समाजासाठी हातापाय मोडून घ्यायचे, टंगडे मोडून घ्यायचे, पण हे सगळं ह्याच्याच त्यांनी प्रत्येक प्रयत्न करून बघितले. हाकेसर असतात, हाकेसरांची गाडी फोडणं, त्यांना वेळोवेळी डॅमेज करणं, टार्गेट करणं, ओबीसी मधला जे माणूस पुढे येऊन समाजासाठी लढायलाय त्याला टार्गेट करण्याचं, मारण्याचं, तोडण्याचं काम हे प्रस्थापित घराण्याशाहीने केलं. आणि आज तुम्हाला काय म्हणाले ते, आम्ही तुमचे. मला सांगा, त्यांना मला इथून एक प्रश्न विचारायचा आहे. उद्या जर तुमचे जरंगे पाटील जर म्हणले चलो दिल्ली, तर तुम्ही काय करणार आहे त्यांना विचारा. मामा मी खोटं बोलायलो का? प्रामाणिकपणे सांगायलो, ते काय करणार आहे? जाणार की नाही? उद्या तुमचा विचार करणार आहेत का? आज अहो महाराष्ट्रातले एवढे मोठमोठे आमदार ज्यांनी तुमचे आमचे मत घेतले, आमच्या मतावर निवडून आले, ते उघड बॅनर लावले चलो मुंबई. मला सांगा, ज्या आमच्या ओबी समाजानं तुम्हाला मतदान केलं आणि तुम्ही आमच्याच मुळावर उठले, असं बोलले की पवनकरवर जातीवादी. होय, मी जातीवादी आहेच. मी माझ्या समाजासाठी लढणं जर तुमच्यासाठी जातीवाद असेल तर तेवढं सुद्धा मला मान्य आहे. मला सांगा, आपण आपल्या समाजासाठी लढायचं नाही का? आपण आपल्या समाजासाठी रोडवर उतरायचं नाही का? मग मला तुम्हाला एक प्रश्न पडले, मामा मी इथं आलोय, आज माझ्यासोबत एक सुद्धा मराठा समाजाचा माणूस फिरत नाही, येत नाही. कितीही गरीबातला गरीब असू द्या, त्याचा हात पोटावर जरी असलं ना, तरी एवढा गरीब माणूस सुद्धा माझ्यासोबत फिरत नाही. माझ्यासोबत सोडा किंवा इतर जे कोणी लोक आहेत त्यांच्यासोबत सुद्धा फिरत नाही. पण आपले काय हलकट लोक आज त्याच्या दारापुढे जाऊन नाक घासायले, त्यांना लाजा वाटल्या पाहिजे. अरे हे प्रस्थापित लोक हे कधीच आपले नाही. राजकारणासाठी पवनकरवर बोलत नाही काय बाबा, राजकारण एका बाजूला राहिलं. पण मला सांगा, आज जर ते चिरमिरी देऊन जर तुम्हाला आम्हाला जर मागे फिरत असतात तर उद्या हे आपलं नुकसानच आहे. चक वाटोळ करून टाकले बरोबर सरकारचे. कुठं रस्ता आहे का रस्ता? मी जर काही खोटं बोलत असेल तर इथल्या कोणत्याही सरकारांना उठावं आणि त्यांनी मला सांगावं, पवनराव तुम्ही चुकीचं बोलता, फलाना जिल्हा परिषद सदस्य होता, त्यांनी आमच्या गावात हे काम केले, मला त्यांनी सांगावं उठून. मामा ठीक आहे.